Hello, welcome dear students and welcome to Shri Academy of Science Karad. This is our fourth lecture of foundation and the topic was our current electricity. मुलांनो, आपण या धड्यात आपण 11वीचा सिलेबस काय घेतलेला नाहीये, इव्हन आपण 12वीचा सिलेबस पण घेतलेला नाहीये. हा तुमचा फाउंडेशन कोर्स आहे, तो म्हणजे तुमच्या 9वी 10वी मध्ये जे सायन्समध्ये जे तुम्हाला फिजिक्सशी रिलेटेड जे टॉपिक होते त्या रिलेटेडवरच तुम्हाला जे पॉईंट्स फक्त ते घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्या डीपमध्ये पण आपण गेलेलो नाही. म्हणजे जनरली तुम्हाला जसे फॉर्म्युला शिकवलेत किंवा ते झालेले आहेत तेच फक्त आपण रिपीट केले. आता हे घेण्याचं कारण का? कारण पुन्हा आपण काय करतोय, या 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये पुन्हा हे दोन टॉपिक हे पुन्हा 11th आणि 12th मध्ये हे टॉपिक पुन्हा रिपीट झालेले आहेत. एक म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, आता 11th मध्ये पुन्हा तुम्हाला हे बेसिक होणारच आहे, पण त्याचबरोबर त्या बेसिक पॉइंटला धरूनच आपल्याला त्याचे ऍप्लिकेशन्स बघायचे आहेत. ओके, म्हणजे बघा, एक पॉईंट आता मला जाणवला तुमच्या 9th मध्ये, तिथं पण तुम्ही पॉवरचा एक पॉईंट तुम्ही केलेला आहे. ठीक आहे, आता पॉवर म्हणलं की द एनर्जी पर युनिट टाइम, बरोबर, किंवा पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम, असा तो फॉर्म्युला आहे. आता पॉवर हे तुम्हाला 9th मध्ये झालं, पण 10th मध्ये आल्यानंतर पुन्हा तो पॉवरचा पॉईंट रिपीट झाला. तिथं तुम्हाला व्हेरियस फॉर्म्स ऑफ इक्वेशन मिळालं. मग तिथं पी इज इक्वल टू व्ही आय, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. ते आपण मागच्या लेक्चरमध्ये ते आपण पाहिलं कुठं तरी. ओके, मग आता ज्या रिलेटेड पॉईंट्सवरती तुमचे हे टॉपिक होते 9th आणि 10th मध्ये, त्याच्या रिलेटेडचे आपण सगळे आता पॉईंट्स घेतलेले आहेत. ओके, आता आज आपण काय करणार आहोत, झालेल्या पॉईंट्सवरती तुम्हाला प्रॉब्लेम्स म्हणजे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता सुरुवातीच्या पहिल्या लेक्चरला मी असं म्हणलं होतं बघा, फिजिक्स इज द वाईफ ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे आता मॅथमॅटिक्समध्ये काय होतं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवता, म्हणजे फक्त तुम्ही गणित सोडवता, बरोबर. त्याच मेथडप्रमाणे आपण फिजिक्समध्ये पण एक्झाम्पल सोडवतोय. ठीक आहे, त्यामुळे आपण काय म्हणतोय, फिजिक्स इज द वाईफ ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे जेवढं मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही करणार तेवढं 90% तुम्ही त्या फिजिक्समध्ये करताय. ओके, त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाहीये. आता कॅल्क्युलेशनला मोस्टली आपण बोर्डच्या एक्झामला आपण लॉग टेबलचा वापर करतो. आता लॉग टेबल तर आता तुम्हाला शिकवलेलं नाहीये, स्कूलमध्ये झाला नसेल, पण डोंट वरी, काळजी करण्यासारखं काहीच नाही. आत्ता या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुम्ही फक्त इन जनरली कॅल्क्युलेशन कसं करता येईल तेवढं बघा. इन जनरल म्हणजे रेग्युलर, मग तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लाय करताय, डायरेक्टली डिवाइड करताय, या मेथडमध्ये तुम्ही आत्ता सध्या कॅल्क्युलेट करा. ह्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला होईल, ते म्हणजे JEE आणि नीटच्या एक्झाममध्ये. कारण JEE आणि नीटच्या एक्झाममध्ये तुम्हाला इथं लॉग टेबलचा वापर करायचा नाही. हां, पण बोर्डच्या एक्झामला तुम्हाला लॉग टेबलचा नक्कीच वापर तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, आणि ते ज्या वेळेला आपलं कॉलेज ज्यावेळेस सुरू होईल किंवा आपली अकॅडमी ज्यावेळी चालू होईल त्यावेळेला ते लॉग टेबल तुम्हाला घेतलं जाईल. ठीक आहे, चला कमिंग टू द पॉइंट. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला व्हेरियस पॉइंट्स बघायचे आहेत. मग आता त्यासाठी कालचा झालेला एक पॉइंट म्हणजे पॉवर. आता पॉवरचा फॉर्म्युला आपण काय घेतला होता, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम, म्हणजेच एनर्जी अपॉन टाइम. एनर्जी अपॉन टाइम, अपॉन टाइम. एनर्जीचं रिलेशन आपण बघितलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं, एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. ठीक आहे, आता हे एक एक्सप्रेशन बघितलं काल, त्याचबरोबर आपण पॉवरचे व्हेरियस फॉर्म बघितलं. पी इज इक्वल टू व्ही आय, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर आणि पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, आता थोडं एक कन्व्हर्जन एक पॉईंट राहिला इथं, तो जेवढा एक कन्व्हर्जन पॉईंट घेऊ आणि आपण एक्झाम्पल्सकडे जाऊ. ठीक आहे, आता इथं पॉवरमध्ये काय होतं, पॉवरमध्ये एनर्जी तुमची कंझ्युम तरी होते किंवा डिसिपेट तरी होते. आता व्हॉट इज मीन बाय कंझ्युम अँड व्हॉट इज मीन बाय डिसिपेट. कंझ्युम म्हणजे काय, कंझ्युम म्हणजे ती एनर्जी तयार करेल, एनर्जी तयार करून ठेवेल. ओके, म्हणजे बघा, एखादी तुम्ही आता बल्ब आहे आपला, बल्ब ज्या वेळेला तुम्ही बल्ब ग्लो करताय,
ज्या तुम्ही कनेक्शन देताय बल्बला, ठीक आहे, हे कनेक्शन तुम्ही काहीतरी केलेलं आहे बल्बसाठी. तुम्ही इथून करंट पास केला, इथं पोटेन्शियल आहे, तो करंट ह्या बल्बमध्ये गेला, बल्ब तुमचा काय झाला, ग्लो झाला. आता ग्लो झाल्यानंतर पहिल्यांदा तो बल्ब काय करेल, पहिल्यांदा ती एनर्जी कंझ्युम करेल. ठीक आहे, म्हणजे हळूहळू एनर्जी आली की एनर्जी सेव्ह करेल. पण जशी एनर्जी जास्त व्हायला लागली की तो काय करतोय, तिथून ती एनर्जी लॉस करतोय, म्हणजे तो डिसिपेट करतोय. कंझ्युम म्हणजे तो गोळा पण करतोय आणि डिसिपेट म्हणजे तो घालवतोय पण. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या बल्बमध्ये मिळत असतात. म्हणजे बघा, एखादं पाणी तापवायला तुम्ही जर एखादं पातेलं घरी ठेवलं गरम करायला, ठीक आहे, पहिल्यांदा ते काय करणार, पातेलं हळूहळू गरम होणार, मग ती एनर्जी काय करणार, तो पहिल्यांदा एनर्जी कंझ्युम करणार. आणि जसं जसं ते हीट वाढेल तसं तो हीट काय करतोय, परत तो एन्व्हायरमेंटमध्ये डिसिपेट करतोय, म्हणजे बाहेर घालवतोय. म्हणजे तुम्ही बघा, नुसतं तरी हात जरी किंवा बोट जरी लावलं त्याला तर तुम्हाला तो चटका बसतो, म्हणजे ती एनर्जी काय होते, एन्व्हायरमेंटमध्ये लॉस होते. ठीक आहे, मग ती एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला इथं बघायचा आहे. ठीक आहे, आता ऑलरेडी एनर्जीचा फॉर्म्युला बघितला, एनर्जी इज इक्वल टू पी इंटू टी. आता हे एनर्जी कंझ्युम किंवा डिसिपेट इन द फॉर्म ऑफ किलो वॅट आवर, ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला बघायचं, किलो वॅट आवर. ठीक आहे, वॅटचं युनिट तुम्हाला माहितच आहे, वॅट म्हणजे पॉवर, फक्त ते किलोमध्ये कन्वर्ट करायचं आहे, किलो वॅट. ओके, टाइमचं सेकंडमध्ये मिळतंय, सेकंडचं तुम्हाला हॉवरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. म्हणजे वॅट सेकंड पासून किलो वॅट आणि सेकंडचं तुम्हाला हॉवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग ते कसं कन्वर्ट होतंय ते तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे आता एनर्जी आपल्याला कशामध्ये पाहिजे, 1 किलो वॅट आवर पाहिजे. ठीक आहे, हे कन्वर्जनच आहे, 1 किलो वॅट आवर. व्हॉट इज एनर्जी, 1 किलो वॅट आवर, विच इज इक्वल टू. आता इथं पॉवर आपला कशात आहे, वॅटमध्ये, आपल्याला कशामध्ये पाहिजे, किलो वॅट. म्हणजेच किलो वॅट म्हणजे किती येणार, 1000 वॅट. किलो वॅट म्हणजेच किती, 1000 वॅट. कारण 10⁻³ आला म्हणजेच किलो आला. ठीक आहे, म्हणून त्याला वॅट म्हणायचं. आणि 1 आवर म्हणजेच किती, 60 मिनिट. 60 इंटू 60 किती येत आहे, 60 इंटू 60 म्हणजे 60 मिनिट इंटू 60 सेकंड्स. हे किती येत आहे, 6 6 36 200, म्हणजे तिथे किती येणार, 3600 सेकंड. अलग लक्षात. ओके, आता बघा परत कॅल्क्युलेट करा किती येतोय, 36 इंटू 1 36, 1 2 3 4 5 म्हणजे 10⁻⁵. किंवा आपण असं म्हणलं तरी चालेल, 1 पॉईंट शिफ्ट केला, 3.6 इंटू 10⁻⁶ जूल, 6 जूल किंवा JOULE 6 जूल. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. 1 किलो वॅट आवर म्हणजे किती, 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. पॉज करा, नोट डाऊन करा. केलं नोट डाऊन. ठीक आहे, 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू, किलो वॅट म्हणजे किती, 10⁻³ 1000 वॅट इंटू 3600 सेकंड, म्हणजेच किती, 60 इंटू 60. मग ते मल्टिप्लाय केलं, 36 इंटू पॉवर किती, 36 गुणिले 1, 36 आलं. शून्य किती, 1 2 3 4 5, त्याचा पॉवर किती, पॉवरमध्ये घेतला 10⁻⁵. ठीक आहे, आता डेसिमल पॉईंट तुमचा 36 नंतर आहे, म्हणजे 36 पॉईंट काहीतरी असेल, 0. ठीक आहे, तो डेसिमल पॉईंट एका डेसिमलनं शिफ्ट केला. ठीक आहे, एका प्लेसनं शिफ्ट केल्यामुळे 3.6 आला, एक पॉवर काय झाला, वाढला, म्हणजे 10⁻⁶ जूल. समजलं इथं बरं आहे. ठीक आहे, ओके. त्याचबरोबर अजून एक पॉईंट मला सांगायचा आहे, तो म्हणजे हीट. आता हीटचा फॉर्म्युला तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये शिकवला आहे. ठीक आहे, तो हीटचा फॉर्म्युला मी लिहितो, हीट इज इक्वल टू VIT किंवा H इज इक्वल टू I²RT. ठीक आहे, ओके, बरोबर. H इज इक्वल टू VIT, H इज इक्वल टू I²RT. आणि याचं युनिट म्हणजेच काय होतं, पुन्हा हे जूलमध्येच होतं, जूलमध्येच. ओके,
इथं एच म्हणजे हीट एनर्जी, व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे करंट आणि टी म्हणजे टाइम. तसंच एच म्हणजे हीट एनर्जी, आय म्हणजे करंट, आर म्हणजे रेझिस्टन्स आणि टी म्हणजे टाइम. आता हीटचं युनिट म्हणजे एनर्जीचं युनिट तुम्हाला जूलमध्ये मिळालं. आता काही वेळेला तुम्हाला एक्झाम्पल असे विचारतील, तुम्हाला ते एनर्जी तुम्हाला जूलच्या ऐवजी तुम्हाला कॅलरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे जूल इज कन्वर्टेड इनटू कॅलरी. मग आता कॅलरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, कारण आता जूलचा आपल्याला कॉन्स्टंट घेतला पाहिजे. तो जूलचा कॉन्स्टंट घेऊन तो आपल्याला जी आपण व्हॅल्यू घेणं सॉल्व करायला, त्याला डिवाइड बाय ती कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यायची. म्हणजेच सपोज आता तुमचा फॉर्म्युला काय जूलचा, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. हे तुम्हाला जूलमध्ये मिळालं, पण तुम्हाला ह्याचं कन्व्हर्जन तुम्हाला कॅलरीमध्ये करायचं आहे. म्हणल्यानंतर जूल कॉन्स्टंट घ्यायचा की जेणेकरून तुम्हाला कॅलरीमध्ये आन्सर मिळेल. समजतंय? मग बघा, हा जूल कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला असतो. दिस इज द गिवन व्हॅल्यू. व्हॉट इज जूल्स कॉन्स्टंट? जे इज इक्वल टू 4.2 जूल पर कॅलरी. दिस इज युअर गिवन कॉन्स्टंट व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणत असाल हे कॅलरीचं युनिट कसं काय मिळतंय, तर आता इथं वरती लिहितो. ह्याचं युनिट काय आहे? ह्याचं युनिट तुम्हाला जूल मिळतंय, बरोबर. जूल डिवायडेड बाय आता जूल्स कॉन्स्टंट घेतला. कॉन्स्टंटला पण युनिट किती आहे? जूल पर कॅलरी. जूल पर कॅलरी. आता हिथं डिवाइडेड आहे म्हणजे हा डिनॉमिनेटर झाला पूर्ण. आता डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर हा कुठे गेला? न्यूमरेटरला गेला. म्हणजेच जूल इंटू कॅलरी अपॉन जूल. म्हणजे जूलला जूल काय झाला? कॅन्सल. राहिलं किती? फक्त कॅलरी. आणि ते तुम्हाला इथे युनिट मिळतंय. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. पॉज करा, नोट डाऊन करा. ठीक आहे, रब करू. ओके. आता पहिल्यांदा प्रॉब्लेम सोडवायच्या अगोदर काय करायचं आहे, तर आता तुमचा जो टॉपिक जो तुमचा पूर्ण झालेला आहे तो टॉपिक तुम्हाला जरा रिकवर करायचा आहे. आता रिकवर म्हणजे काय, तर जेवढे फॉर्म्युला तुम्हाला सगळे झालेत ते सगळे फॉर्म्युला तुम्हाला एक पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, मग तुम्ही हेडिंग द्या तुझं तुमच्या नोट्समध्ये फॉर्म्युले म्हणून. ठीक आहे, मग आता स्टार्ट करायचं, सगळे फॉर्म्युला लिहायला चालू करायचं. मग आता पहिला पॉईंट आपला काय झाला होता? करंट. बरोबर. करंट म्हणजे करंटची डेफिनेशन, द रेट ऑफ लॉ ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, म्हणजेच किती मिळाला? आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. हा पहिला फॉर्म्युला आला. दुसरा आला तो म्हणजे ओम्स लॉ, व्ही इज इक्वल टू आय आर. ओके. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्ससाठी फॉर्म्युला फाइंड केला. व्ही इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज, म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू क्यू व्ही. त्याच्यानंतर रेझिस्टिव्हिटीसाठी फॉर्म्युला फाइंड केला. रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. त्याच्यानंतर सिरीज रेजिस्टन्स आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. 7 नंबर पॅरलल 1 अपॉन आर पी इज इक्वल टू 1 अपॉन आर वन प्लस 1 अपॉन आर टू प्लस 1 अपॉन आर थ्री. तिथं दोनच घेतले, तिथं पण दोनच घेतो. ठीक आहे, आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू आणि पॅरलला 1 अपॉन आर पी इज इक्वल टू 1 अपॉन आर वन प्लस 1 अपॉन आर टू. ओके. त्याच्यानंतर हीट एनर्जी आत्ता जो लिहिला होता एच व्ही आय टी. त्याच्यानंतर एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी जूलमध्ये जूल. आणि कॅलरीमध्ये एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी अपॉन जे कॅलरी. ठीक आहे. पॉवर पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. तसंच पॉवर इज इक्वल टू व्ही आय
इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, हे सगळे नोट डाऊन करून घ्या, सगळे फॉर्म्युला. झालं? ओके, मी रब करतोय. तर प्रत्येक फॉर्मॅटवरती एक एक्झाम्पल घेतोय आणि बाकीचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला घरी सोडवायला देतोय, होमवर्कला देतोय. ते सॉल्व्ह करून मला काय करायचं, मला पर्सनली इंडिव्हिज्युअल व्हॉट्सअप करायचं आहे की जेणेकरून तुम्ही जे सॉल्व्ह केलेलं ते चेक करण्यासाठी. मग ते तुम्हाला मी चेक करून रिप्लाय देण्यात येईल की ते बरोबर आहे की नाही. ठीक आहे, पण हा होमवर्क तुमच्याकडून झाला पाहिजे. आणि कसं आहे, ज्यावेळेला तुम्ही हे प्रॅक्टिस कराल त्यावेळेला तुम्हाला हे सगळं सोपं जाणार आहे. ओके, जर प्रॅक्टिसच तुम्ही केली नाही तर तुम्हाला मग परत ते कॅल्क्युलेट करायला तुम्हाला अवघड जाईल. जेवढं तुम्ही आता टचमध्ये राहाल, सोडवण्याचा प्रयत्न कराल, जेवढं तुम्ही स्पीड वाढवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे तुमचा पेपर पण तुमचा कव्हर होईल. कारण कसं आहे, फिजिक्स आहे म्हणजे थोडा सिलेबस आपला वास्ट आहे, लिखाण भरपूर आहे. तिथं पण तुम्हाला एक्झामसाठी तुम्हाला ते स्पीड मिळालं पाहिजे तेवढं रायटिंगला, आणि तेवढा तुमचा पेपर तिथं कव्हर झाला पाहिजे. ओके, ठीक आहे. लेट अस कम टू द पॉईंट. प्रॉब्लेम नंबर 1. एक्झाम्पल सुरू करण्याच्या पूर्वी पहिल्यांदा कन्व्हर्जन्स आपण लिहून घेऊया. कन्व्हर्जन घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सोडण्यास तुम्हाला सोपं जाईल. तर कन्व्हर्जन म्हणजे काय, लेंथमध्ये सपोज तुम्हाला सेंटीमीटर दिले आणि तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, SI मध्ये करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला MKS मध्ये करायचं आहे. सेंटीमीटर दिलं आहे, सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं आहे. मिलीमीटर दिलं असेल, मिलीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं आहे. तर आता तुम्ही शाळेत असताना तुम्ही कन्व्हर्जन केलंय, पण तुम्ही ते करताना कसं केलंय, 1/100, 1/1000. ठीक आहे. आता इथं तसं काही करायचं गरज नाही, इथं तुम्ही डायरेक्ट करायचं. इथं डायरेक्टली तुम्हाला फक्त पॉवर तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे. मग आता ते कन्व्हर्जन बघा, सेंटीमीटर टू मीटर इथं येणार 10⁻². सेंटीमीटर टू मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻² किती, -2. म्हणजेच बघा 1/100 हे फक्त पॉवरमध्ये घेतलं, 10⁻² आला. 10⁻² डिवाइडमधनं न्यूमरेटरला गेला, त्यामुळे 10⁻². ठीक आहे. तसंच मिलीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये किती येतं, 10⁻³ 1/1000. ओके, नोट डाऊन करा. किंवा हे कसं लक्षात ठेवायचं, आता सेंटीमीटर ते मिलीमीटर म्हणजे इथं एम किती आहे ते फक्त मोजायचे. म्हणजे बघा, सेंटीमीटरमधला 1 मीटर आहे, त्याचं कन्व्हर्जन आपण मीटरमध्ये करतो, त्यामुळे तो 1 मीटर आहे. म्हणजे किती एम झाले, 2 एम झाले. त्यामुळे 10⁻², फक्त साईन मायनस. इथं किती एम आहेत काउंट केलं तर टोटल 1, 2, 3. त्यामुळे इथं किती येणार पॉवर, 10⁻³ फक्त मायनस. ओके. हे जर तुम्हाला उलटं सांगितलं, मीटर टू मिलीमीटर, पॉवर काय येणार, 10⁻³ फक्त मायनसच्या ऐवजी प्लस, उलटं येतोय. मीटर टू सेंटीमीटर 10⁻². ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर किलोमीटर टू मीटर 10⁻³ किलोमीटर टू मीटर 10⁻³. त्यानंतर ग्रॅम टू किलोग्रॅम 10⁻⁻3. 1 ग्रॅम म्हणजे किती kg, 0.001 kg. ठीक आहे. त्यामुळं
10⁻³ हे कन्वर्जन नोट डाऊन करून घ्या. कारण हे कन्वर्जन तुम्हाला करायचे आहेत. ओके झालं. ठीक आहे, आता प्रॉब्लेमला सुरुवात करूया. एक्झाम्पल 1 is 6 meter long wire has diameter 0.5 millimeter. Its resistance is 50 ohm. Find its resistivity. क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, आता सॉल्व कसं करायचं. आता एक्झाम्पल्स किंवा प्रॉब्लेम्स तुम्हाला आता एक्झामला सोडवायचे असतील तर तुम्हाला एक फॉर्मॅट आहे. डायरेक्टली एक्झाम्पल कोणीही सॉल्व करायचं नाही, त्याला एक सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्समध्ये जायचं आहे. तो सिक्वेन्स मी इथं घेतोय. आता तुम्हाला पहिल्यांदा क्वेश्चन दिला आहे, तो क्वेश्चन पहिल्यांदा रीड करून घ्यायचा. काय मीटर 0.5 मिलीमीटर, इट्स रेजिस्टन्स इज 50 ओम, फाइंड इट्स रेजिस्टिव्हिटी. मग आता पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला गिवन लिहायचं आहे. आता गिवन म्हणजे काय, ज्या व्हॅल्यूज तुम्हाला दिल्यात त्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत ते फक्त तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. मग आता पहिल्यांदा काय म्हणताय, 6 मीटर लॉंग. काय लॉंग दिला आहे, वायर. म्हणजे एक वायर दिलेली आहे, ती किती लांब आहे, 6 मीटर. म्हणजे ह्याची लेंथ म्हणजे एल इज इक्वल टू 6 मीटर. त्याच्यानंतर वायरचं काय दिलं आहे, डायमीटर. किती डायमीटर, 0.5 mm. डायमीटरला काय घेऊया, डी घेऊया. डी इज इक्वल टू 0.5 मिलीमीटर. आता पुन्हा कन्वर्जन आलं बघा. वायरचं डायमीटर मिलीमीटरमध्ये, ते तुम्हाला मीटरमध्ये करायचं आहे. म्हणजे डी इज इक्वल टू 0.5 मिलीमीटर टू मीटर. म्हणजे 3 वेळा एम आला, म्हणजे किती येणार, 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर इट्स रेजिस्टन्स इज 50 ओम. म्हणजे त्या वायरचं रेजिस्टन्स दिला, आर इज इक्वल टू 50 ओम. त्याच्यानंतर हे झालं गिवन. आता काय करायचं, तुम्हाला फाइंड करायचं आहे, काहीतरी फाइंड करायचं आहे. काय दिलंय, फाइंड इट्स रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीला काय घेतो आपण, रो इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता गिवन दिलाय, एल दिलाय, डायमीटर दिलाय, रेजिस्टन्स दिलाय. आपल्याला फाइंड काय करायचं, रेजिस्टिव्हिटी. मग आता खाली येणार सोल्युशन. आता सोल्युशनमध्ये पहिल्यांदा रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला तो लिहून घ्या. आर इज इक्वल टू आर ए अपॉन एल. रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. म्हणजेच रेजिस्टिव्ह इज इक्वल टू रेजिस्टन्स इंटू एरिया अपॉन लेंथ. ठीक आहे, इथं रब करू.
रो इज इक्वल टू आर. आता एरिया दिलाय का? एरिया दिलेला नाही पण डायमीटर दिलाय. मग आता त्या वायरचा एरिया किती येणार? पाय आर स्क्वेअर अपॉन एल. मग आता बघा रेझिस्टन्सची व्हॅल्यू माहित आहे, पायची किंमत पण माहिती आहे. पाय म्हणजे किती? तर 3.14. आता रेडियस फाइंड करता येईल कशावरून? दिलेल्या डायमीटरवरून. मग आता डायमीटरचा फॉर्म्युला काय? डी इज इक्वल टू आर. ठीक आहे. आर इज इक्वल टू डी बाय टू. म्हणजे आता ते पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्या एका बाजूला. आर इज इक्वल टू डी बाय टू. आर इक्वल टू डी किती आपल्याकडं? 0.5 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 2. किती येत आहे? 2 to the 4 5 1 2 5 10. म्हणजे तुम्हाला रेडियस मिळाला. किती मिळाला रेडियस? आर इज इक्वल टू 0.25 इंटू 10⁻³ आता सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. रो इज इक्वल टू आर किती? 50. पाय किती? 3.14. हे जरा पुसतो. इंटू 0.25 इंटू 10⁻³ स्क्वेअर असल्यामुळे ह्या पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर घेतो. डिवायडेड बाय एल किती? 6 मीटर. गरज नाही. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या. आता हे रब करतोय सगळं. आता ज्या स्कूलमध्ये मेथड तुम्हाला जी शिकवली त्या मेथडनं तुम्ही आता सोडलं तरी चालेल. डायरेक्ट तुम्ही कॅन्सलेशन करा. ठीक आहे. आता इथं किती आहे बघा. हे फक्त सॉल्व्ह करायला सांगतो कसं सोडवायचं. आता 0.25 इंटू 10⁻³ ह्या सगळ्या टर्मचा स्क्वेअर करायचा. मग पहिल्यांदा काय करायचं? ही पहिली टर्म बघायची. 0.25 चा स्क्वेअर करायचा. मग तो तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घ्या. 0.25 चा स्क्वेअर किती येतोय? ते बघा. ते सॉल्व्ह करून सोडूया वाटलं तर. Five 25, 5 to the 10 11 12, 1 आला. 2 5 10, 2 to the 4 5 0 plus 0 0 6 1 2 3 4 1 2 3 4. That is equal to 50 into 3.14 into 0.0625 into. ठीक आहे. आता इथं बघा 10⁻³ आणि त्याला स्क्वेअर आहे. म्हणजे काय करायचं? ह्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 2 3 जा किती? 6. म्हणजे 10⁻⁻6 डिवायडेड बाय 6. ठीक आहे. आता हे तुम्ही सॉल्व्ह करा. किती येते बघा. मी डायरेक्ट याचा आन्सर लिहितो. ते फक्त चेक करा. 1.635 इंटू 10⁻⁻6 युनिट काय येणार? ओहम पर मीटर. तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि कॅल्क्युलेशन जे काय आन्सर ते आन्सर मी इथं दिलंय. रो इज इक्वल टू 1.635 इंटू 10⁻⁶ ओहम पर मीटर. लिहिलं. ठीक आहे. घ्या सेकंड एक्झाम्पल. Second example. The
heating element connected to 230 volt draws a current of 5 ampere. Determine the amount of heat. Determine the amount of heat dissipated in 1 hour. Dissipated in 1 hour. आणि तुम्हाला इथं गिवन दिलाय जूल्स कॉन्स्टंट जे इज इक्वल टू 4.2 जूल पर कॅलरी. ठीक आहे. डिसिपेटेड क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे. क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. आता इथं म्हणून काय घ्यायचं आपल्याला गिवन काय दिलंय. हिटिंग इलेमेंट कनेक्टेड टू 230 वोल्ट. 230 वोल्ट म्हणजे पोटेन्शियल दिलाय. V इज इक्वल टू 230 वोल्ट. तेवढा वोल्ट दिल्यामुळे ड्रॉज ए करंट ऑफ 5 एम्पियर. म्हणजे किती करंट पास करतोय 5 एम्पियर एवढा करंट. डिटरमाइन द अमाऊंट ऑफ हीट डिसिपेटेड. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट म्हणजे जी हीट डिसिपेट होते म्हणजे हीट जी बाहेर पडते किती तासात 1 तासात तेवढी हीट तुम्हाला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग आता त्याचबरोबर कॉन्स्टंट दिलेला आहे. मग तो जे इज इक्वल टू 4.2 जूल पर कॅलरी आणि टाइम टी इज इक्वल टू 1 आवर. त्याच्यानंतर येणार टू फाइंड. काय फाइंड करायचं आहे तर हीट म्हणजे एच इज इक्वल टू. मग आता इथं येणार सोल्युशन. ठीक आहे. घ्या नोट डाऊन करून. करा नोट डाऊन. क्वेश्चन ड्रॉप करू. सॉल्युशन. आता हीट साठी पण आपल्याकडे वेरियस फॉर्म्युला आहेत. त्यापैकी कुठला फॉर्म्युला यूज करायचा बघा बरं. आता एच इज इक्वल टू आपल्याकडे एक VIT पण आहे. एच इज इक्वल टू I²RT पण आहे. मग आता V आहे पहिला फॉर्म्युला जर बघितला एच इज इक्वल टू VIT. V दिलाय का दिलाय. I दिलाय का दिलाय. T दिलाय का दिलाय. त्यामुळे पहिला फॉर्म्युला घेऊन टाकू. एच इज इक्वल टू VIT. ओके. V किती 230. I किती 5. T किती 1 आवर. याचं कन्वर्जन केलं पाहिजे सेकंडमध्ये. 1 तास म्हणजे किती मिनिट 60 मिनिट इंटू 60 सेकंड किती येते 3600 सेकंड. म्हणजे इथे ना 3600 सेकंड. एक कॅल्क्युलेट करा किती मिळेल बघा बरं तुम्हाला. एक कॅल्क्युलेट केल्यानंतर समथिंग तुम्हाला एवढं मिळेल 4140,000 एवढं तुम्हाला आन्सर मिळेल. हे झाला हीट कशामध्ये जूलमध्ये. आता तुम्हाला इथं कॉन्स्टंट दिलाय म्हणजे तुम्हाला कॅलरीमध्ये फाइंड करायला लागणार आहे. ठीक आहे. कॅलरीमध्ये फाइंड करायला लागणार आहे. मग आता काय करायचं दिलेल्या व्हॅल्यूला फक्त डिवाइड बाय कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजेच एच इज इक्वल टू 4140 डिवायडेड बाय जे विच इज इक्वल टू 4140 डिवायडेड बाय 4.2 आणि हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळेल. तुम्हाला आन्सर मिळेल मोठा आन्सर असणार आहे. तुम्हाला आन्सर मिळेल एच इज इक्वल टू
which is equal to 985,714.28 कॅलरी. ठीक आहे, 985,714.28 कॅलरी. आता लयच मोठा नंबर होतोय. मग आता हा डेसिमल पॉईंट मी जरा शिफ्ट करतो, म्हणजे हा नंबर आपला जरा कमी येईल. मग आता किलोमध्ये मी कन्वर्ट करू शकतो. आता 1 किलो म्हणजे किती? 10⁻3. म्हणजे आता हे डेसिमल मी इकडं सरकवतो, म्हणजेच 985.714 किलो कॅलरी. आलं का लक्षात? किलो म्हणजे किती? 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. 1000 म्हणजे पॉवर किती तिथं? 10⁻3. ठीक आहे. मग ते 3 पॉवर म्हणून मी काय केलं, इथं 3 डेसिमल मी पाठीमागे सरकवले आणि ते किलोमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे 10⁻3 माझ्याकडे आहे. आणि त्या 10⁻3 मी मल्टिप्लाय करणार की परत ही डेसिमल पॉईंट तुमचा 714 नंतर येणार. घ्या, नोट डाऊन करून घ्या. अश्विनी फोन कुठे आहे अश्विनीचा? त्या अंगणवाडीत बाई फोन करायला फोन कर. माणसाचा तू मावशीला फोन करून सांगायला दुवर फोन करा म्हणून. ठीक आहे, रब करू. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, नंबर 3. 2 resistors having resistances of 16 ohm and 14 ohm are connected in series. If potential difference of 18 volt is applied across them, calculate current flowing through the circuit and potential difference across the end of each individual resistor. हा क्वेश्चन आहे, नोट डाऊन करून घ्या. आणि पहिला पॉईंट येणार तो म्हणजे काय ना, गिवन. ठीक आहे. आता पहिल्यांदा क्वेश्चन रीड करा. 2 रेजिस्टर, किती रेजिस्टर दिलेत आपल्याला? 2. त्याची व्हॅल्यू किती सांगितली? हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 16 ओम अँड 14 ओम. मला 2 रेजिस्टर दिलेत म्हणजे R1 इज इक्वल टू 16 ओहम, R2 इज इक्वल टू 14 ओहम. हे कसं कनेक्शन केलंय? सिरीजमध्ये. त्याच्यानंतर काय अप्लाय केलाय? पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलाय. किती मिळालाय? 18 व्होल्ट. म्हणजे V इज इक्वल टू 18 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम. म्हणजे या दोघांच्या अक्रॉस 18 व्होल्ट वापरलाय. कॅल्क्युलेट करंट फ्लोईंग थ्रू सर्किट. म्हणजे करंट फ्लो फाइंड करायचा आहे. म्हणजे इथं येणार टू फाइंड I इज इक्वल टू. बर, आता मला एक सांगायचं, रेजिस्टर जर सिरीजमध्ये जोडले असतील तर काय सेम राहतं? करंट सेम राहतं का पोटेन्शियल सेम राहतो? बघा, काय सेम राहतो? व्हेरी गुड. करंट सेम राहतो. काय सेम राहतो?
करंट सेम राहतो. तुम्ही आता इथं नाही, पण तरी पण आपलं मी इमॅजिन करतोय तुम्ही आपलं खरं सांगितलं असेल. त्यामुळं करंट रिमेन्स सेम इन सिरीज अँड पोटेन्शियल रिमेन्स सेम इन पॅरल. ठीक आहे. त्यामुळे तो सिरीज जोडलाय, त्यामुळे करंट तुमचा एकच राहणार आहे, करंट काय बदलणार नाही. त्याचबरोबर त्यांनी पुढे सांगितलंय बघा, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड ऑफ इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. किती रेजिस्टर आहेत? 2. त्या प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. मग R1च्या अक्रॉस किती म्हणूया? V1. V1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि R2च्या अक्रॉस किती येणार? V2. V2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, समजला? सॉल्व करायला. काय म्हणत होते स्नेहल विचारले काय करायचं? बीप कुणाला आहे का विचारते मॅडम म्हणून साखर बीप कुणाला आहे का? सोल्युशन कुठली मॅडम? ही मागच्या अंगणवाडीची. मागची रे अंगणवाडी. सोल्युशन. आता त्यासाठी डायग्राम ड्रॉ करून घ्या. अरे म्हणजे काय ते बीपी शुगरचा काय त्रास आहे का तेवढ्यासाठी फोन करायला सांगितलं. बोलत नाही माणूस तर फोन करून माहिती ती. ही डायग्राम झाली तुमची. आता या डायग्राम नंतर आता आपल्याला काय काय करायचं आहे? पहिल्यांदा व्हॅल्यू लिहून घेतल्या. इथं तुमचा R1 आहे, इथं तुमचा R2 आहे. ह्याच्या अक्रॉस तुम्हाला V1 मिळेल आणि ह्याच्या अक्रॉस तुम्हाला V2 मिळेल. ठीक आहे. म्हणजे R1च्या अक्रॉस V1, R2च्या अक्रॉस V2. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? आता करंट फाइंड करायचं आहे. मग आता करंट फाइंड करण्यासाठी आपल्याला V दिलाय, R दिलाय, पण R 2 आहेत. मग आता ओम्स लॉ आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. V इज इक्वल टू IR. पण R च्या व्हॅल्यूज 2 आहेत, आपल्याला ते 1 केली पाहिजे. मग पहिल्यांदा मला ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मला केलं पाहिजे, दोघांची मिळून 1 व्हॅल्यू केली पाहिजे. मग त्यासाठी पहिल्यांदा सिरीज मधला फॉर्म्युला R1 प्लस R2. 16 अधिक 14 किती येतंय? 5 4 10 30. 30 ओम तुम्हाला मिळालं. RS इज इक्वल टू 30. ठीक आहे. या नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करा, टप करू. ओके. आता तुम्हाला करंट फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मग आता V इज इक्वल टू IR, I इज इक्वल टू V अपॉन R. V किती? V आपल्याकडे आहे 18, R किती? 30. हे सॉल्व करा, तुम्हाला किती मिळेल? तुम्हाला करंट इथं 4 अँपियर मिळेल. 4A. I इज इक्वल टू 4A. सॉरी, 4A नाही येत. 3 1 3, 3 18, 0.6 येत आहे. 0.6 अँपियर. 0.6 अँपियर. आता इथं V1 फाइंड करायचं आहे, V2 फाइंड करायचं आहे. म्हणल्यानंतर पुन्हा फॉर्म्युला V इज इक्वल टू IR. मग आता V1 इज इक्वल टू करंट सेम, इथे येणार R1. V1 फाइंड करण्यासाठी रेजिस्टन्स R1, पण करंट काय आहे? करंट सेम आहे आणि तो म्हणजे 0.6 अँपियर. ठीक आहे. म्हणजे 0.6 इंटू 16 किती येते बघा. आणि V2 इज इक्वल टू I इंटू R2. 0.6 इंटू 14 किती येते? 6 6 36, 6 के 6, 7 8 9, 9.6 वोल्ट आणि इथं मिळेल 8.4 वोल्ट. ठीक आहे. मिळाले आन्सर तुम्हाला. करंट I मिळाला, V1 मिळाला, V2 मिळाला. असं ब्लॉक करून घ्यायचा, I साठी, V1 साठी आणि V2 साठी. ओके, समजलं? समजलं. एक शेवटचं एक्झाम्पल पॅरल साठी बघूया. पॅरलचं एक एक्झाम्पल बघूया, शेवटचं क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. 3 resistors having resistances having resistances 5 ohm,
10 ohm and 30 ohm are connected in parallel. Are connected in parallel. And potential difference of 12 volt is applied across them. Obtain current flowing through the circuit. And through individual resistor. What is the effective resistance? What is the effective resistance? नोट डाऊन करा. पहिल्यांदा काय येणार? गिवन काय काय दिलेत? 3 रेजिस्टर दिलेत, तिघांची व्हॅल्यू आहेत. म्हणजे काय येणार? R1, R2 आणि R3. R1 इक्वल टू 5 ओहम, R2 इक्वल टू 10 ओहम, R3 इक्वल टू 30 ओहम. आर कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे कनेक्शन कसं आहे? पॅरलल मध्ये. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 12 वोल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम. म्हणजे या तिघांच्या अक्रॉस पोटेन्शियल किती जोडलाय? 12. म्हणजे V इज इक्वल टू 12 वोल्ट. ठीक आहे, बाकीचं काय गिवन नाही. मग आता इथे येणार टू फाइंड. परत आता कनेक्शन कसं आहे? सिरीज का पॅरलल? पॅरलल असल्यामुळं काय सेम आहे? पोटेन्शियल सेम आहे, करंट डिफरंट आहे. ठीक आहे, मग आता काय काय फाइंड करायला सांगितलं बघा. ऑप्टेन करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट अँड थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. म्हणजे टोटल करंट एक तुम्हाला फाइंड करायचा आहे आणि प्रत्येक रेजिस्टरमधून जो करंट फ्लो होईल तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. मग आता रेजिस्टर किती आहेत? 3 रेजिस्टर आहेत. म्हणजे इथं मला करंट मिळेल I1, ह्याला मिळेल I2, ह्याला मिळेल I3. म्हणजे आपल्याला I फाइंड करायचा आहे, I1 फाइंड करायचा आहे, I2 फाइंड करायचा आहे आणि I3 फाइंड करायचा आहे. आणि तसंच व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स? इफेक्टिव्ह मध्ये पॅरलल आला म्हणजेच RP इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नोट डाऊन करा. क्वेश्चन ड्रॉप करतो. एक्झाम्पल मोठे दिसतात तर अवघड वाटतात, पण एकदा तुम्हाला लिंक गावली की तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. मग त्याला काय वेळ लागत नाही. ठीक आहे, मग आता करंट फाइंड करण्यासाठी मला रेजिस्टन्स पाहिजे आणि तो पण टोटल रेजिस्टन्स पाहिजे, कारण टोटल करंट मला फाइंड करायचा आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा टोटल रेजिस्टन्ससाठी मला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मला फाइंड केला पाहिजे. मग आता इफेक्टिव्हसाठी मला R1, R2, R3 हे 3 पॅरललचं कनेक्शन मी पहिल्यांदा करून घेतो. R1, R2, solution. Parallel the formula 1/RP is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. 1 divided by 5 plus 1 divided by 10 plus 1 divided by 30. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता हा तुमचा 1/RP आहे. आता डिनॉमिनेटर तुम्हाला सेम करावे लागतील. ठीक आहे, तर 30 आहे. हायेस्ट घेऊया. किती 30? 5 to the 10, 5 5 25, 5 6 30. म्हणजे इथं 6 येणार, 10 3 30 3 येणार, इथं येणार 1 डिवायडेड बाय 30. बघा समजलं का? डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचं आहे. म्हणजे मला इथं 30 घ्यायचं आहे. मग किती नंबर असा येतोय की या 5 ला मल्टिप्लाय केलं तर 30 मिळतोय. म्हणजे 5 into 6. ठीक आहे, 5 6 30. मग आता 6 नंबर आला, तो 6 मी इथं 1 ला मल्टिप्लाय केला.
तसंच मला 30 करायचं आहे. मग किती मल्टिप्लाय बाय 30? 10 × 3. 10 3 = 30. मग 3 मल्टिप्लाय केलं त्यामुळे 3 आला. आलं का? 6 + 3 आणि ते ऑलरेडी 30 आहे त्यामुळे इथं 1. आता किती येते बघा? 6 7 8 9 आणि 1 10. 10 / 30. 0 0 कॅन्सल. राहिलं किती? 1/3. ठीक आहे. हे पुसू. आता इथं व्हॅल्यू किती आहे आपली? 1/RP = 1/3 म्हणजेच RP = 3. आता RP तुमचा डिनॉमिनेटरमध्ये, त्याला फक्त मी न्यूमरेटरमध्ये घेतला. RP = 3. आता 1 ची 1 काय गरज नाही त्यामुळे डायरेक्टली RP = 3 ओहम. RP = 3 ओहम. आता करंट फाइंड करून घ्या. करंटचा फॉर्म्युला काय? ओहम्स लॉ V = IR म्हणजेच I = V/R. V किती आहे आपल्याकडे? 12. R किती? 3 म्हणजे किती येते? 3 1 3 3 4 12 म्हणजे करंट I = 4 एम्पियर. नोट डाऊन करून घ्या. I = 4 एम्पियर. ठीक आहे. हे झालं. हे नोट करतोय. आता हा टोटल करंट मिळाला I किती? 4 एम्पियर. आता तुम्हाला I1 काढायचा, I2 काढायचा, I3 काढायचा. सेम फॉर्म्युला. I1 = पोटेन्शियल सगळीकडे सेम V/R1. V किती? 12. R1 किती? R1 5 आहे म्हणजे किती येते? 5 2 = 10. 2 राहिला. 5 4 = 20. 2.4 एम्पियर I1. तसंच I2 V/R2 = V किती? 12. R2 किती? 10 म्हणजेच किती आलं? 1.2 आलं. 1.2 एम्पियर. तसंच I3 V/R3 = 12/30. किती येते बघा बरं? 12/30 0.4 एम्पियर. हे झाले तुमचे 3 करंट, I1 I2 आणि I3. समजलं? म्हणजे तुम्हाला पॅरलल इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स मिळाला 1/RP. तो किती? तो 1/3 म्हणजे RP = 3. त्यानंतर टोटल करंट फाइंड केला. I = 4 एम्पियर. आणि त्यानंतर इंडिव्हिज्युअल रेजिस्टरमधनं करंट किती फ्लो होतोय त्यासाठी I1 = 2.4 एम्पियर, I2 = 1.2 एम्पियर, I3 = 0.4 एम्पियर. I hope you have understood the problems by other formulas. So practice the examples by solving it. For this I am giving you homework. There are number of examples which I will send you on the group. You have to just solve the questions and you have to send me the answers. Answer means not only answers, by solving म्हणजे पूर्ण solution. You have to solve it by solution and you have to send me personally on WhatsApp group. ठीक आहे. तर इथं आपलं लेक्चर संपतंय. Hope so you have understood everything. If any doubt you can ask me personally. ठीक आहे. Thanking you. And last the least, इफ यू लाईक द व्हिडिओ, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.